एवढं करून तो माणूस इतका गद्दार निघतो आणि आता वयाचा विचार करून तरी गद्दारी केली पाहिजे नव्हती नी. पण तो साईबाबा तर पहिले किडे पाडून मारतोच, पण तो आणतो शिवसैनिकांना तळतळ, पण त्याला भाऊन आज शिवसैनिक तिथं भेटेन तिथं टोला दिलं राहणार नाही. गेल्या 6 महिन्यापासून ऑपरेशन टायगरची चर्चा चालू होती. आज 6 शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे गटाकडे सामील झालेले आहेत. आज हे सर्व शिर्डीतील कट्टर शिवसैनिक आहेत. हे जे खासदार भाऊसाहेब वागचौरे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे, हे सुद्धा शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. शिर्डीतील जे स्थानिक कट्टर शिवसैनिक आहेत त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. काय वाटतं आपल्याला भाऊकीजी? या ठिकाणी भाऊसाहेब वागचौरे ज्यावेळेस पहिल्यांदा शिवसेनेत आले, ते खासदार झालेत आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेची गद्दारी करून दुसरीकडे गेले. पुन्हा त्यांनी उद्धव साहेबांची हातापाया जोडले का मला पुन्हा एकदा शिवसेनेत घ्या. त्यावेळेस आमचा शिवसैनिकांचा प्रचंड विरोध असताना देखील उद्धव साहेब म्हणले या माझा पाया पडला, साईबाबाची शपथ घेतली, याला पुन्हा एकदा पावन करून घेऊ आणि त्याला शिवसेनेत घेतलं. असं असताना भाऊसाहेब वागचौरेने आज दुसऱ्यांदी पुन्हा एकदा गद्दारी केलेली आहे. आज शिवसेनेच्या भाषेमध्ये आम्ही आता एवढं सांगू शकतो की शिवसेना फक्त उद्धव साहेबांच्या आदेशाची वाट पाहते. ज्या दिवशी या माणसाचा बंद तुटेल त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये या गद्दार वागचौरे असेल किंवा गद्दार खासदार यांच्यावर काय होईल हे आज आम्ही तरी सांगू शकतो. कारण शिवसैनिक प्रचंड संतापलेले आहेत, तापलेले आहेत. त्यांना शांत करणं आता शक्य नाही. आणि वागचौऱ्यांनी 2 वेळेस नाही 4 वेळेस काल उद्धव साहेबांच्यावर फोनवर 4 वेळेस साईबाबाची शपथ घेतली. आणि आजपर्यंतचा इतिहास आहे की साईबाबाची ज्याने खोटी शपथी घेतल्या ते पूर्ण माणसातून संपलेले, जीवनातून संपलेले. भाऊसाहेब वागचौरे हे सुद्धा संपणार म्हणजे संपणारच. सचिनजी, आज शिवसेनेनं खासदार वागचौरेंना दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे, परंतु आज त्यांनी परत तुमच्या भाषेमध्ये गद्दारी केलेली आहे. काय वाटतं? आपण त्यांच्यासाठी फार काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. शिवसैनिकांनी उद्धव साहेबांना ज्या टायमाला मातोश्रीचे पाय चाटत होता त्या टायमाला सामान्य शिवसैनिक हा प्रत्येक शिवसैनिक उद्धव साहेबांना सांगत होता का साहेब याला उमेदवारी देऊ नका, हा गद्दार आहे, हा भामटा आहे, हा लबाड आहे, हा साईबाबा संस्थांमध्ये विश्वस्त असताना त्या टायमात सुद्धा यांनी तुपात घोटाळा केला, आधी सुद्धा गद्दारी केली, याला तिकीट देऊ नये. परंतु साहेबांनी सांगितलं का तो माफी मागतो, साईबाबाची परत शपथ घेतो. आता काल तिने 3 मिनिटात 4 वेळेस साईबाबांची शपथ घेतली. याच्या आधी पण शपथ घेतली होती, तरी त्याला साहेबांनी शेंदूर लावलं. शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं, त्याला पुन्हा एकदा निवडून आणलं आणि त्यांनी जी गद्दारी करायची होती ती गद्दारी पुन्हा केली. परंतु हा शिवसैनिक आहे. हा ज्या टायमाला भाऊसाहेब वागचौरेला काल डोक्यावर घेणारा सुद्धा शिवसैनिक होता आणि आता हा डोक्याच्या पायाखाली तोडवणारा सुद्धा हाच शिवसैनिक राहील. आणि त्याला त्याची काय आहे, शिवसेना काय राहती हे त्याला परत एकदा दाखवून देऊ. त्याला मतदारसंघात आम्ही फिरून देणार नाही. त्यांनी मतदारसंघामध्ये यायच्या आधी विचार करावा. 4 वेळेस त्याच्या तोंडाला काळं फासलं जाईल, त्याची गाडी फोडण्यात येईल आणि त्यांनी फिरून दाखवा शिर्डीमध्ये मतदारसंघामध्ये. शिवसैनिकांनी परत एकदा त्याच्यावर विश्वास टाकला होता, त्याला निवडून आणलं होतं. त्याची अवस्था काय होती सगळ्या, तो ज्यावेळेस आहे ना अपक्ष उभा राहिला होता, काँग्रेसकडून उभा राहिला होता, 5-10 हजार मताच्या वरती तो गेला नव्हता. त्याला शिवसैनिकांनी एवढा जीव लावून एवढं त्याला सांभाळलं, त्याला निवडून आणलं. त्यांनी परत गद्दारी केली. अशा गद्दाराला आम्ही शिर्डीमध्ये फिरून देणार नाही. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. संजय, आता आपण बालपणापासून शिवसैनिक आहात. खासदार वागचौरेंचं त्यावेळेस प्रचार केला, आताही प्रचार केला, आताही पुन्हा त्यांनी पलटी मारलेली आहे. काय तुमचं भाऊसाहेब वागचौरेसाठी कोणचे पण तू आणतो दंडनीय तू आणतो कारवाई केली तर ती कमीच आहे. पण तू आणतो बाबा तर करणारच आहे, पण शिवसैनिक त्यांना सोडणार नाही. आणि शिवसैनिक काय करते, हे भाऊसाहेब वागचौरेला मागच्या इलेक्शनला तू आणतो एवढं प्रोटेक्शन असताना, हे करता असताना पण त्यांना भेटलं होतं, तरी पण त्यांना ज्या पद्धतीनं टोला द्यायचं शिवसैनिकांनी दिलाच. आता इथून पुढे पण शिवसैनिक काय करतात ते भाऊसाहेब वागचौरेला कळण. काय साईबाबाच्या जीवावर उड्या मारल्या, साईबाबाची इथं तो आणतो आपल्या शिव म्हणून इथं काम केलं, इथं 7 वर्ष काम केलं. ज्या माणसाला 5 वर्ष पुढे इथं येणे बाबांनी त्यांना एवढं सांभाळलं. आमच्या का आला, आम्ही त्याला तो आणतो खासदार केलं, मोठं केलं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला सांभाळत गेलो. आजपर्यंत त्याचे काय काळे धंदे काय नाही हे सगळे आम्हाला चांगलं माहिती आहे, आम्हाला ते बोलायचं नाही. पण त्यांनी एवढं तरी तो आणतो शरम पाळली पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः त्यांना तो आणतो घेतलं शिवसेनेत, त्याच्यानंतर गद्दारी केली, त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी मनाचा मोठापणा दाखवून तो आणतो, त्याला परत तो आणतो तिकीट दिलं आणि हे केलं. आणि एवढं करून तो माणूस इतका गद्दार निघतो आणि आता वयाचा विचार करून तरी गद्दारी केली पाहिजे नव्हती नी. पण तो साईबाबा तर पहिले किडे पाडून मारतोच,
पण तो आणतो शिवसैनिकांचा तळतळ, पण त्याला भवन आणि शिवसैनिक जिथं भेटेल तिथं टोला दिल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीतच आपण शिर्डीतील शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत की शिवसैनिकांचा जो तळतळाट आहे तो भाऊसाहेब वागचौरेंना लागणार आहे. नितीन मिराने, शिर्डी, मुंबई तक.